नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस अत्यंत पवित्र, कारण आज आहे चंपाषष्ठी। प्राचीन काळातील ही एक पवित्र कथा आहे, ज्यात भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रातून उद्भवला एक दिव्य प्रकाश आणि त्यातून प्रकट झाले जगाचे रक्षक काळभैरव। या दिवशी त्यांच्या जन्माची कथा ऐकली की मनात धैर्य, भक्ती आणि शांती आपोआप उतरते। चला तर मग आज आपण ऐकूया चंपाषष्ठीची दिव्य धार्मिक कथा। अत्यंत प्राचीन काळी पृथ्वीवरील राक्षसांचा आतंक वाढू लागला होता। धर्म, सत्य आणि न्याय यांना धोका निर्माण झाला। देव, मानव व साधू संत यांना त्रास देण्यासाठी राक्षसांनी उठाठेव केली होती। पृथ्वीवरील धर्म आणि सदाचार कोलमडू लागला होता। तेव्हा देवतांना चिंता वाटू लागली की आता या अधर्माचा अंत कोण करणार। तेव्हा भगवान शिवांनी सर्व परिस्थिती पाहून ठरवले, धर्मरक्षणासाठी आता स्वतःचे उग्र पराक्रमी रूप धारण करण्याची गरज आहे। त्याच क्षणी भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रातून तेजाचा एक अग्निगोळा बाहेर पडला। त्यांच्या तेजातून एक अद्भुत सामर्थ्यवान उग्र आणि रक्षक रूप प्रकट झाले, ते म्हणजे काळभैरव। जन्मताच काळभैरवांचे अस्तित्व अग्निप्रमाणे तेजस्वी होते। त्यांच्या हातात त्रिशूळ, गळ्यात मुंडमाळ आणि डोळ्यात प्रचंड न्यायाची ज्योत। त्यांनी आपल्या पहिल्याच गर्जनेने राक्षसांचे मनोबल खचवले। राक्षसांचा नाश करून त्यांनी लोकांना भयमुक्त केले। त्यांच्या एका हाकेमुळेच अधर्माचे साम्राज्य थरथर कापू लागले। त्यांनी देव, मानव आणि संतांवर झालेले सर्व अत्याचार संपवले आणि धर्माची पुनर्स्थापना केली। या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला भगवान शिवांच्या या उग्र रूपाचा काळभैरवाचा जन्म झाला। हा दिवस पुढे चंपाषष्ठी म्हणून साजरा केला जाऊ लागला। आजही या दिवशी भक्त उपवास करतात आणि काळभैरवाचे दर्शन घेतात, कारण असे मानले जाते की काळभैरवाची कृपा मिळाली की भीती दूर होते, जीवनातील अडथळे नाहीसे होतात, घरात शांती, रक्षण आणि सकारात्मकता वाटते। देवदेवतांच्या शहराला म्हणजे काशीला रक्षण देणारे देव म्हणजे काळभैरव। अशा प्रकारे चंपाषष्ठी हा दिवस केवळ पूजा नसून न्याय, धैर्य आणि रक्षणाची आठवण करून देणारा पवित्र सण आहे। काळभैरव आपल्यावर सदैव कृपा ठेवत हीच प्रार्थना। अशा प्रकारे भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रातील तेजातून प्रकट झाले काळभैरव, धर्माचे रक्षण करते देवता। त्यांच्या आगमनाने अधर्माचा नाश झाला, भीती दूर झाली आणि विश्वात शांतता निर्माण झाली। काळभैरवाच्या कृपेने आपल्या जीवनातील भीती, संकटे आणि अडथळे दूर होत आणि धैर्य, शक्ती, शांतता सदैव आपल्या जीवनात नांदो। चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।